वाटतं, मला घोड्यावरती स्वार व्हावं वाटतं, मला घोड्यावरती या सह्याद्रीच्या कड्यावरती फिरावं असं वाटतं. या महाराष्ट्राचा इतिहास हा महाराष्ट्रात न्याहाळावा असं वाटतं. गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या धर्माच्या आड जर कोणीही येत असेल तर धर्माच्या ठिकाणी क्षत्रिय धर्म पाळावा असा हा खऱ्या अर्थानं त्या भागवतापासून खऱ्या अर्थानं नियम आहे. नमस्कार मित्रांनो, वाटाड्याच्या नवीन व्हिडिओत मी नवीन करून तुमचं सरस स्वागत करत आहे. तर आज आहे शिवजयंती आणि माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर पाहू शकता ऑफिसवरनं आलो आहे तसा आणि महाराजांचे दर्शन घेतलं आहे. आता पालखी निघाली, तर पालखीसाठी आपण आतमध्ये गावात जाऊया. चला माझ्यासोबत. तर ही आपली मराठी शाळा आहे आणि त्याच्याच प्रांगणामध्ये महाराजांची मूर्ती आहे. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आहे ना महाराजांची जयंती साजरी करते. तर त्यासाठी काही कार्यक्रम आहेत, मला तर माहीत नाही काय काय आहेत, ते आता बघावं लागते. सध्या पालखी आहे तर पालखीला जाऊया.
तर पालखी अर्ध्यावर ठेवून झेंडा घेऊन आलो आहे घरी. थोड्या वेळात जाईन पुन्हा. झेंडा का घेतला आहे हे नेक्स्ट व्हिडिओत कळेल तुम्हाला. नेक्स्ट म्हणजे 2 व्हिडिओ नंतर. महाराष्ट्रातला युवक, महाराष्ट्रातला मराठी आयुष्यभर महाराजांच्या उपकारातून उतरे होऊ शकत नाही. एवढे उपकार या राजानं खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यावरती खऱ्या अर्थानं केलेले, हे विसरून खऱ्या अर्थानं चालणार नाही. काय होती महाराष्ट्राची अवस्था त्या काळी, कसा होता महाराष्ट्र खऱ्या अर्थानं? या महाराष्ट्रावरती अनेक पिढ्या खऱ्या अर्थानं काम करत होत्या. काय होतं मराठ्यांचं अस्तित्व, काय होतं मराठ्यांचं या ठिकाणी? अरे किल्ले कुणाचे पाहिजे तर किल्ले आदिलशाहचे, सत्ता कुणाची पाहिजे, सत्ता मोगलांची. काय होतं मराठ्यांचं? घोड्यांच्या टापाचा आवाज. आज सुद्धा मराठ्यांची ताकद या छत्रपती शिवाजी महाराज जाऊन 400 वर्ष व्हायला आली तरी सुद्धा मराठ्यांच्या अंगामध्ये तीच ताकद संचारते. एवढे उपकार तर माझ्या राजाचे तुमच्या आमच्यावरती खऱ्या अर्थानं. एक एक मावळा खऱ्या अर्थानं राजांना घडवलं तर अप्रतिम खऱ्या अर्थानं घडवला महाराजांच्या कारकिर्दीमध्ये. त्या निमित्तानं आपण सगळे मंडळी एका या छायाछत्राखाली या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आलेलो आहोत, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं या मंडळाच्या वतीनं, या सगळ्या युवकांच्या वतीनं अक्षयदादांनी म्हणा, निशिकांतदादांनी हे दिलेलं खऱ्या अर्थानं निमंत्रण. 22 तारखेला आपली भेट झालीच. जरा 22 तारखेला अशी जर सिस्टम असते ना, माझे 4000 रुपये फुकट नसते गेले. कशाला काढ्या वाजवत आहे, माझे पैसे फुकट गेले म्हणून. अपेक्षित होती खऱ्या अर्थानं अतिशय उत्तम सिस्टम. आज एवढं थकलेलं जरी असलो ना, मला 4 तास कीर्तन करायला सांगितलं ना तरी करेल, फक्त तुमची बसण्याची ताकद पाहिजे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु पक्वाजराची काय बोलते माहितीये? माझ्या समोर थापा मारू नका. म्हणजे तुम्हाला कळत नसेल तर असं सांगतो, या पक्वाजावरती थाप मारणार, त्याला थापा म्हणतात. माझ्या समोर थापा मारू नका. वकिलाची बायको म्हणते तुमचा निकालच लावते आता. शिक्षकाची म्हणते मला तुम्ही शिकवू नका. पोलिसाची म्हणते कायदे मला शिकवायचे नाहीत. नाव्याची सांगते माझा केसानी गला कापला. आता कीर्तन करायचे काय बोलते मी सांगते. विठ्ठल विठ्ठल. आपलं कर्तृत्व नेतृत्व सिद्ध करण्याकरता संसारावरती तुळशीपत्र दादा ठेवावं लागतं. जगद्गुरु तुकोबारायांच्या संसाराची स्थिती जर खऱ्या अर्थानं पाहिलं ना, तर जगद्गुरु तुकोबारायांचं एक आपण खऱ्या अर्थानं मान्य केलं पाहिजे. महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांचं कर्जमुक्ती पहिलं कोणी केलं असेल? या महाराष्ट्रातली पहिली कर्जमुक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी केलेली आहे. स्वतःच्याकडे असणाऱ्या वह्या व्याजाच्या वह्या नेऊन इंद्रायणच्या डोहामध्ये बुडवल्या आणि शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ पहिलं माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी केलेलं आहे. आता तुम्हाला वाटते मोदी साहेबांना सर्जिकल स्ट्राईक मधल्या काळामध्ये केलं. पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांना केलेला आहे. लाल महालामध्ये ज्यावेळी मायबाप कोण आला होता लाल महालामध्ये? बोला बोला बोला, नाव माहिती आहे का? शाहिस्ते खान. 1 लाखाची फौज घेऊन आला होता. हा महाराष्ट्र नसताना बोध करायला. पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची सर्जिकल स्ट्राईक आहे. पहिली 1 लाखाचं सैन्य
आणि महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मातीत घालण्याकरता आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना गनिमा कामावर असला आणि छत्रपती शिवाजी महाराज निघाले, जायचंय आपल्याला शाहिस्ते खानाला, निघायचंय, मारायचंय त्याला. पहिलं सर्जिकल स्ट्राईक 10 मारा मावले खऱ्या अर्थानं घेतले. 1 लाखाची फौज असताना देखील छत्रपती शिवाजी महाराज 5 एप्रिल 1663 साली खऱ्या अर्थानं रात्रीच्या वेळेला मायबाप 1 लाखाचं सैन्य असताना देखील, त्यांचं मोगल असताना देखील छत्रपती शिवाजी महाराज लाल बालामध्ये घुसलेले. अरे लाल बाल म्हणजे आईसाहेबांना हाताने बनवलेला लाल बाल आहे. पुन्हा म्हणजे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, खऱ्या अर्थाने या भारत देशामध्ये 2 ठिकाणी सोन्याचा नांगर फिरलेला आहे. एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरला आणि कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सोन्याचा नांगर फिरवलाय. म्हणून पुण्याची नगरी ही पुण्य झाली आणि कुरुक्षेत्र हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अजरामर करून ठेवलं. आऊसाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. अरे आऊसाहेबांचा देवाराती काय, आईसाहेबांचं राजमहाल तिथे आहे, आईसाहेबांच्या आठवणी तिथे आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना गनिमा कावा करण्याचं ठरवलं, सर्जिकल स्ट्राईक करण्याचं ठरवलं. 10-12 मावले हाताची घेतले. छत्रपती शिवाजी महाराज लाल बाला घुसल्यामध्ये निघाले. ब्राह्मणाच्या वेशामध्ये वेषांतर करून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी निघाले. छत्रपती शिवाजी महाराज ज्या लाकडाच्या भोवत्यामध्ये निघाले, ते स्टेजचे खऱ्या अर्थानं गेले ना, ते शाहिस्त खानाच्या महालामध्ये गेले. शाहिस्त खानाला मायबाप शाहिस्त खानाने छत्रपती शिवाजी राजाला पाहिलं आणि शाहिस्त खान कोण करत सुटलेला आहे. अरे पाहता पाहता पळता उडी टाकता छत्रपती शिवाजी राजाला संशय काढली आणि मायबाप शाहिस्ते खानाची बोटं छाटली. त्यावेळेला मायबाप शाहिस्ते खानाने विचार केले, अरे 1 लाखाची फौज असताना देखील तो राजा या फौजेमध्ये असताना देखील तो महालामध्ये घुसू शकतो. हा राजा प्रचंड विचाराचा. बोटं छाटली जाऊन त्याचा असा एकच पुत्र मायबाप जन्माला घाल. 18 पगड जाती एका भगव्या पताकाखाली नांदल्या पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भगवी पताका, धर्माचा ध्वज, धर्माचं रक्षण प्रभू रामचंद्रांनी दिला हा भगवा ध्वज, ज्ञानोबराय तुकोबांनी दिला वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज. आणि या भगव्या पताकाखाली सगळे 18 पगड जाती एका मायबाप ठिकाणी नांदल्या पाहिजे. या विचाराचा एक मुलगा मायबाप मोठे जन्माला दे, असा मायबाप साखर त्या मायबाप आई तुळजापूरच्या भवानीला घातलेला आहे. पाहता पाहता आई साहेबांना दिवस गेले, दिवसावरती दिवस निघून चालले. त्यावेळेला मायबाप 9 महिन्याचा कालखंड संपत असताना 7व्या महिन्याला डोहाळे विचारले माझ्या शहाजी राजानं, काय आहेत तुझे जिजा डोहाळे? डोहाळे विचारल्यानंतर मायबाप आऊ साहेबांना सांगितलं, शहाजी राजाला सांगितलं, मला घोड्यावरती स्वार व्हावं वाटतं, मला घोड्यावरती या सह्याद्रीच्या कड्यावरती फिरावं असं वाटतं. या महाराष्ट्राचा इतिहास हा महाराष्ट्रात न्याहाळावा असं वाटतं. आणि अशा वेळेला मायबाप छत्रपती शिवाजी महाराज मायबाप मुद्रामध्ये असताना खऱ्या अर्थानं आई साहेबांचे डोहाळे वेगळे होते. हातामध्ये तलवार घ्यावीशी वाटते, दांडपट्टा घ्यावा असं वाटतं. अनेक तुकडे या महाराष्ट्रावरती काम करतात, या तुकड्यांना नंगा नाच करून खऱ्या अर्थानं याला संपवावं वाटतं. खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्रातल्या एका रग रागिणीचे खऱ्या अर्थानं विचार होते. काय विचार होते खऱ्या अर्थानं? आमचे डोहाळे खऱ्या अर्थानं विचारले, यदा कधी आम्हाला दिवस गेले, आमचे डोहाळे खऱ्या अर्थानं विचारले, आम्हाला आंबे खावेसे वाटतात, आम्हाला चिंच खावीशी वाटते. काय काय वाटतं? काही ना माती खावीशी वाटते. सुगंधी का नाही का? काय विचार होते हो मासाहेबांचे? या महाराष्ट्रावरती फिरावं, सह्याद्रीच्या कड्यावरती खऱ्या अर्थानं फिरावं, हातामध्ये तलवार घ्यावी, मोगलांशी लढावं, यवनांशी लढावं, सिद्धीशी लढावं, इंग्रजांशी लढावं. बस एवढेच विचार माझ्या अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थानं होते. आणि खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी गडावरती होणार आहे, त्या शिवनेरी गडाच्या पायथ्याशी आई शिवाई देवीचं मंदिर आहे. या आई शिवाई देवीला मायबाप 9व्या महिन्यामध्ये नवस घातलेला आहे. आईला सांगितलं, पुत्र दे ऐसा गुंडा, त्याचा 3 लोकी झेंडा, एकच पुत्र फक्त पोटी जन्माला दे, बस एका भगव्या पताखाली 18 पगड जाती नसल्या पाहिजे. आई साहेबाई नवस केलेला आहे. आई तुळजापूरच्या भवानीला नवस केलेला आहे. दार उघड बैयाचा, दार उघड बैये, दार उघड बैयाचा,
महाराष्ट्राचं रक्षण करणारा पोरगा जन्माला घाल. म्हणून दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड बाई आता दार. 19 फेब्रुवारीला सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्ताला शिवनेरी गडावरती भगवा फडकत होता. तो भगवा दिल्लीच्या तख्ताला सांगत होता, तो भगवा आदिलशाहीला सांगत होता, तो भगवा सिद्धीला सांगत होता, तो भगवा फारसीला सांगत होता, तोच भगवा इंग्रजांना सांगत होता. आजपर्यंत या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहिलं, आजपर्यंत या महाराष्ट्राकडे तुमची वाकडी नजर होती, आजपर्यंत तुम्ही या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहिलं, पण याद राखा आजपर्यंत तुम्ही या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहिलं, पण याच्या पुढे याद राखा शंभू महादेवाचा अवतार आई तुळजापूरच्या भवानीच्या अवताराच्या पोटी, खऱ्या अर्थानं आऊसाहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजी राजांच्या रूपानं जन्माला बाळगले. आजपर्यंत तो भगवा खऱ्या अर्थानं सांगत होता, महाराष्ट्रावरचा भगवा खऱ्या अर्थानं अनेक तुकड्यांना अनेक यवनांना खऱ्या अर्थानं सांगत होता तो भगवा. सकाळी पहाटेच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला सकाळी 6 वाजता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मातीत झालेला आहे. किसी पे पेट से सांप पैदा होते हैं, किसी के पेट से सांप पैदा होते हैं, किसी के पेट से बाप पैदा होते हैं, लेकिन जिजा इसी माँ थी, उसके पेट में से बापों का बाप छत्रपती शिवाजी राजा पैदा हुआ था. छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला आणि या महाराष्ट्राचं चक्र खऱ्या अर्थानं फिरलं. महाराजांचं वय वाढत चाललंय, बालपण राजांकडे आहे. आपण ऐकलं 14व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना 11व्या वर्षी या महाराष्ट्राच्या इतिहासाकडे पाहिलं आणि हे स्वराज्य व्हावं ही आऊसाहेबांची इच्छा आहे. हिंदवी स्वराज्य व्हावं ही आऊसाहेबांची इच्छा आहे. छत्रपती शिवाजी राजांना 14व्या वर्षी शपथ घेतली. मी त्या दिवशी सांगितलं, दुधाचा तुपाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे अनेक राजे महाराजे पाहिले. या महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला सांगू, या जगामध्ये अनेक राजे महाराजे झाले, या जगामध्ये अनेक राजे महाराजे झाले, पण वयाच्या 14व्या वर्षी शपथ घेणारा या जगामध्ये पहिला राजा आहे तो छत्रपती शिवाजी राजा आहे. जगाच्या एकमेव राजा असा झालेला आहे की या बालपणामध्ये, या तारुण्यामध्ये, 14व्या वर्षामध्ये या महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्याकरता या राजानं वयाच्या 14व्या वर्षी मायबाप शपथ घेतलेली आहे. म्हणून दुधाचा तुपाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे अनेक राजे महाराजे या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही पाहिले ना. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगाच्या पाठीवरती दुधाचा तुपाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे अनेक राजे महाराजे पाहिले, पण रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्माण करणाऱ्या जगाच्या पश्चात एकच राजा झाला, तो राजा आहे छत्रपती शिवाजी. खऱ्या अर्थानं राजा 16 वर्षी छत्रपती शिवाजी राजानं स्वराज्याचं पहिलं तोरण खऱ्या अर्थानं बांधलेलं आहे. गड घेतलाय, तोरणा गड घेतलेला आहे. एक राजांनी मायबाप किल्ला हस्तगत करत घेतलाय. आदिलशाही बेदखल होती. त्याच वेळेला आदिलशाहीने सगळी मीटिंग बोलावली आणि आदिलशाहीच्या मुलीनं सांगितलं, बेटी बेगमनं सांगितलं, शिवा जंगल का चुहा कौन जा सकता है महाराष्ट्र में, और शिवा जंगल का चुहा एक एक गढ़ कोट ले चुका है, या जिंदा या मुर्दा कौन पकड़ के ला सकता है शिवा को. कोई है ऐसा शख्स जा सकता है महाराष्ट्र में, शिवा को जिंदा या मुर्दा पकड़ के ला सकता है. सगळा दरबार चुपचाप झालेला आहे आणि अशा वेळेला मायबाप छत्रपती शिवाजी राजाला मारण्याकरता, पैजेचा विडा उचलण्याकरता पाठीमागून कर कर चपरांचा आवाज आला. त्याचं नाव होतं अफजल खान. निघाला पैजेचा उडा उचलला, पण 2 पत्नी आल्या. खानाला 65 बायका होत्या. खानाला, अफजल खानाला 65 बायका होत्या. त्यातल्या 2 पती होत्या. 63 बायका मारल्या. 2 बायका विनंती करायला आल्या, जाऊ नका महाराष्ट्रामध्ये, शिवाजीचं काय खरं नाही, शिवाजी सामान्य नाही, जाऊ नका सांगत होत्या. एक एक करता 65 बायका मारल्या आणि त्या ठिकाणी एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये सगळ्या मारून टाकल्या. तेव्हापासून त्या विहिरीला नाव पडलं खून बावडी. निघालाय अफाट ताकद घेऊन, साम्राज्य घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करायला निघालाय. आणि त्याच वेळेला मायबाप, हे स्वप्न मायबाप पडलं माझ्या समर्थ रामदास स्वामींना. कारण 20 वर्ष आधी 2 साधूंचा अवतार आहे. या 20 छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या 20 वर्ष आधी या 2 साधूंचा अवतार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं झालेला आहे. एक समर्थ रामदास स्वामी, दुसरे जगद्गुरु तुकोबर आहे, या साधूंचा खऱ्या अर्थानं अवतार आहे.
आणि ज्या वेळेला मायबाप छत्रपती शिवाजी महाराजांवरती एवढं मोठं संकट आलेलं आहे आणि नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये खऱ्या अर्थानं जाणलं आणि समर्थ रामदास स्वामीने नाशिकचा कुंभमेळा सोडला आणि समर्थ रामदास स्वामी शिवतर गेल्या रायगडच्या कुशीत आले आणि मायबाप गणपतीची पहिली आरती दिलेली आहे. सुख करता हारता वार्ता विघ्नाची पहिली आरती मायबाप समर्थ रामदास स्वामीने छत्रपती शिवाजी महाराजांकरता गणपतीला साकडं मायबाप घातलेलं आहे. एक मराठ्यांचा युवक मराठ्यांचा महापुरुष हे स्वराज्य निर्माण करायला निघालेला आहे आणि त्याला मारण्याकरता 60,000ची फौज घेऊन या महाराष्ट्रावरती हत्तीचा ताकदीचा 32 जातीचा भोकर खऱ्या अर्थाने निघालाय आणि तो महाराष्ट्राकडे चाल करतोय आणि मारण्याकरता खरंच महाराष्ट्रावरती आलेला आहे. हे अफजल खानाला सुद्धा माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराज रणांगणात येणार नाही, पण त्याला हे माहिती होतं यदा कदाचित इथली देवदेवत मंदिर आम्ही जर उद्ध्वस्त केली ना तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी राजा बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पहिला तळ ठोकलाय तो आई तुळजापूरच्या कुलभवानीच्या ठिकाणी तुळजापूरला आलेला आहे. तुळजापूरला ज्यावेळी मायबाप अफजल खान आला आणि मायबाप देवीच्या मूर्तीच्या आई तुळजापूरच्या कुलभवानीच्या या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीच्या या महाराष्ट्राच्या जगदंबेचा छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि खऱ्या अर्थानं त्या कुलस्वामींचे राई राई मूर्तीच्या खऱ्या अर्थानं केले. काय राजाही सण केले मायबाप त्या काळामध्ये. वाईट वाटलं राजाला आलाय ना महाराष्ट्रात मग येऊद्या गट ठरलं प्रतापगडच्या पायथ्याशी येऊद्या त्याला प्रतापगडच्या पायथ्याशी याला दाखवतोच महाराष्ट्राचा धिगाला दाखवतोच महाराष्ट्राची ताकद दाखवतोच छत्रपती शिवाजी राजाची ताकद. आणि मग छत्रपती शिवाजी राजांना मायबाप त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी राजांना गनिमा गावा करण्याचं ठरवलं. काय करावं कुठे बोलावं मायबाप चक्र राजांच्या डोक्यामध्ये खऱ्या अर्थानं चालू झालं. आई तुळजापूरच्या कुलभवानीची विटंबना केली मूर्तीच्या राई राई तुकडे तुकडे खऱ्या अर्थानं केले. आलाय पंढरपूरला आला पंडिकाला विचारलं आणि पुंडिकाला उचलून मायबाप चंद्रभागेमध्ये फेकलं. गावच्या पाटलानं पंढरपूरच्या पाटलानं माझ्या पांडुरंगाला मायबाप उचलावं आणि स्वतःच्या वाड्यावरती घेऊन जावं. नंगा नाच केलाय मायबाप 4 महिन्याचा तळ ठोकून त्या ठिकाणी बसलेला आहे. 4 महिने अफजल खान आणि मायबाप पहिली या महाराष्ट्रामध्ये काय कत्तल कुठे झाली असेल ती पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मायबाप भूमीमध्ये पंढरपूरमध्ये पहिली अफजल खानानं गाय मायबाप कापलेली. निघाला तळ ठोकून परत तिथून निघाला तो शनी शिंगणापूरला आलेला आहे. शनी शिंगणापूरला आल्यानंतर राजांचं बोलणं झालेलं आहे. कृष्णाजीराव भास्कर हा छत्रपती शिवाजी राजाने येऊन भेटलेला आहे. महाराजांना विनंती केली राजे आजपर्यंत तुम्ही एवढे गड किल्ले घेतलेत ना ते देऊन टाका. अफजल खान काय ताकदीचे तुम्हाला माहित आहे ना. मग कृष्णाजीराव भास्करांना सांगितलं कृष्णाजीराव भास्कर तुम्ही जातीनं ब्राह्मण आहात खऱ्या अर्थानं माझ्या तुळजापूरच्या महाराष्ट्राच्या कुलस्वामीचे त्याच अफजल खानानं राई राई तुकडे केले. मायबाप आमच्या आई बहिणीची इज्जत लुटली. कितीतरी खून मायबाप रक्ताचे पाठ मायबाप या महाराष्ट्रामध्ये वाहिले. पंढरपूरला नंगा नाच केला शनी शिंगणापूरला नंगा नाच केला. हे जर तुम्हाला खऱ्या अर्थानं सहन होत असेल ना सगळे गट कोट मायबाप देऊन टाकतो. तुम्ही फक्त हो म्हणा मी गट कोट द्यायला तयार आहे. त्याच वेळेला मायबाप चालतं केलं कृष्णाजीराव भास्करला जाऊन सांग द्यायला तयार नाही राजा. त्यावेळेला मायबाप गोपीनाथ पंत मायबाप राजांचा वकील तो निघाला आणि खऱ्या अर्थानं तो भेटण्याकरता अफजल खानाच्या ठिकाणी गेलेला. अफजल खानाने मायबाप जे काही पाठवलं होतं ऐश्वर्य पाठवलं होतं हे सगळं पाहिलं आणि मग त्यांनी विचार केला शिवाजी के पास दिलवलं. गोपीनाथ पंतांनी सांगितलं हे तो कुछ भी नहीं है हे तो कुछ भी नहीं है. एक बार छत्रपती शिवाजी राजे को आपको मिलना. अफजल खान तयार झालेला आहे. कहा आना है बोलो मैं आऊंगा आणि मग सांगितलं प्रतापगडच्या पायथ्याशी तुम्हाला यावं लागेल. जरूर मैं आऊंगा प्रतापगड के पायथ्या पे. इकडे राजगडवरती खऱ्या अर्थानं आपला परिवार सुरक्षित ठेवलेला आहे. सईबाईचा पुत्र धर्मवीर संभाजी राजा 2 वर्षाचा आहे आणि 2 वर्षाचा संभाजी राजा सईबाईला नेण्याकरता काल मायबाप दारात थांबलेला आहे. सईबाईचं डोकं खऱ्या अर्थानं आऊसाहेबांच्या मांडीवरती आहे आणि आऊसाहेबांच्या मांडीवरती असल्या कारणाने छत्रपती शिवाजी महाराज आईसाहेबांना भेटण्याकरता आलेले आहेत. आईसाहेबांना मुद्रा करण्याकरता आलेले आहेत. आऊसाहेबांचा आशीर्वाद घेण्याकरता आलेले आहेत. खऱ्या अर्थानं या राजाच्या जीवनातलं दुर्दैव आणि स्वतःची पत्नी गेल्यानंतर स्वतःच्या पत्नीच्या मातीला सुद्धा राजा जाऊ शकला नाही. जिचं अतिशय प्रेम राजांवरती होतं तिचं नाव होतं सईबाई. राजांचा हातामध्ये सईबाईने घेतलेला आहे आणि सईबाईनं त्या दिवशी एकच गोष्ट राजांकडे मागितले. राजा आजपर्यंत मी तुमच्याकडे कवडी बोल मागितलेली नाही. आजपर्यंत तुमच्याकडे मी कवडी बोल मागितलं राजा पण आज तुमच्याकडनं मी काहीतरी मागतो. राजाने सांगितलं सई तुला काय हवंय ते बोल. तुला
काय पाहिजे ते बोल. छत्रपती शिवाजीराजांचा हात हातामध्ये सईबाईने घेतला आणि सईबाईने एवढंच फक्त सांगितलं, राज तुम्ही जिवंत असेपर्यंत माझ्या धर्मवीर संभाजी राजाच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ देऊ नका. एवढं फक्त जीवनामध्ये मागितलं आणि सईबाई अनितात लीन झाल्या. छत्रपती शिवाजी राजांना सईबाईचं दर्शन घ्यावं, आईबाईचं, आई साहेबांचा, आऊ साहेबांचा आशीर्वाद घ्यावे, मुद्रा करावा आणि मायबाप घोड्याला टाच मारावी, प्रतापगडच्या पायथ्याशी यावं. भेटण्याचं ठरलेलं आहे, नियोजन ठरलेलं आहे. दुपारी 12 वाजता खऱ्या अर्थाने येणार आहे. हे सगळं ठरल्यानंतर छत्रपती शिवाजी राजांना चलखतीचा मायबाप बंदोबस्त करावं, वाघनख्यांचा बंदोबस्त करावा. काय करावं? संपूर्ण महाराष्ट्राचे, संपूर्ण आईसाहेबांचे, सगळ्या महाराष्ट्राची लक्ष, सगळ्या मावळ्यांचे लक्ष त्या प्रतापगडच्या पायथ्याशी लागलेले. अरे 32 तासाचा भोकर मायबाप, हातीच्या ताकदाचा मायबाप असताना हा अफजल खान हा महाराष्ट्रामध्ये काय करणार आहे? छत्रपती शिवाजीराजांचं काय होणार आहे? एक जाणता राजा आहे. अरे लाख मिळे तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, जगला पाहिजे. या अनुषंगाने सगळ्या महाराष्ट्रातले, अरे प्रत्येक माणूस मायबाप आई तुळजापूरच्या तुळभवानीला, पांडुरंगाला, ज्याचा दो देव असेल त्याला खऱ्या अर्थाने नवस करते. माझ्या राजानं सुखरूप बाहेर काढ, माझ्या राजानं सुखरूप बाहेर काढ. वेळ ठरलेली आहे आणि त्या वेळेला मायबाप छत्रपती शिवाजीराजांना भेटण्याकरता उद्या प्रतापगडच्या पायथ्याशी खऱ्या अर्थानं अनेक साम्राज्य घेऊन, मोगल घेऊन खऱ्या अर्थानं सगळ्या थाटामाटात मायबाप अफजल खान येणार आहे. आज रात्रीची वेळ आहे आणि या रात्रीच्या वेळेला खऱ्या अर्थानं राजे झोपलेले आहेत आणि ब्रह्मपूर्तीच्या वेळेवरती आई तुळजापूरची तुळभवानी आई ही राजांच्या स्वप्नामध्ये आली. तुळजापूरची तुळभवानी महाराजांच्या स्वप्नामध्ये आलेली. महाराजांना सांगितलं, राज उठा, राज उठा, राज उठा. छत्रपती शिवाजी राजांना विचारलं, कोण तुम्ही? आईने सांगितलं, मी तुळजापूरची तुळभवानी, मी महाराष्ट्राची कुलस्वामिनी, मी तुमची कुलस्वामिनी. राज तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेलो आहे. राजा उठले, आई दर्शन घेतलं. भवानी नावाची तलवार आई तुळजापूरच्या तुळभवानी दिलं. राज हत्तीसारख्या ताकदीचा 32 जणांचा बोकड मला या प्रतापगडच्या पायथ्याशी बली व्हावाय. राज तुम्ही यशस्वी व्हा, राज तुमचा विजय होईल, राज तुम्ही कीर्तिवंत व्हा, राज तुम्ही यशवंत व्हा, आमचा आशीर्वाद तुमच्या सोबत सदैव आहे. आई साहेबांनी बळ दिलं, आई तुळजापूरच्या भवानीनं बळ दिलं आणि सगळ्या मावल्यानं राजानं एकत्र केलं आणि आई तुळजापूरच्या भवानीचा गोंधळ घातला. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही जगदंबेचे गोंधळे, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही जगदंबेचे गोंधळे, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही जगदंबेचे गोंधळे, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही भवानीचे गोंधळे, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही भवानीचे गोंधळे. आमचा झाला वा गोंधळ, आमचा झाला वा गोंधळ, आईचा झाला वा गोंधळ, गडावरती काय चाललं हे कळू नये या अनुषंगानं मायबाप छत्रपती शिवाजी राजांना दुपारी 12ची वेळ ठरवलेली आहे. अफजल खान निघालाय शनी शिंगणावरून आणि अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याशी आलेला आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी खान अगदी हौशीनं, अगदी मौजेनं 32 दाताचा बोकड
हत्तीच्या ताकदीचा अफजल खान हा छत्रपती शिवाजी राजाला मारण्याकरता प्रतापगडच्या पायथ्याशी आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना या भेटी करता एक शानदार शामियाना उभारलेला आहे. आणि या शामियान्यामध्ये येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत स्वतःचा वकील गोपीनाथ पंत, जीवा महालाय आणि अफजल खानाच्या सोबत सय्यद बंडा कृष्णाजीराव भास्कर. आणि या भेटीसाठी जो शामियाना तो उभारलेला आहे त्या शामियान्यामध्ये खऱ्या अर्थानं खान उलट डुलत आलेला आहे. भेटीसाठी उभारलेला, भेटीसाठी साम उभारलेला, भेटीसाठी साम उभारलेला, भेटीसाठी साम उभारलेला. अशा या शामियान्यामध्ये खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा होता संगतीला, सय्यद बंडा होता संगतीला, सय्यद बंडा होता संगतीला, सय्यद बंडा होता संगतीला. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचता शिवा. यदा कदाचित त्या लढाईमध्ये जीवा महाला डोंबारी खऱ्या अर्थानं नसताना तर छत्रपती शिवाजी राजांचं काय झालं असतं हे माहित नव्हतं. आणि मग त्या शामियान्यामध्ये खऱ्या अर्थानं खान तयार आहे आलिंगन देण्याकरता. छत्रपती शिवाजी राजांचं येणं झालेलं आहे शामियान्यामध्ये. दोघांनी एकमेकाला पाहिलेलं आहे. सिंहानं हत्तीला पाहिलेलं आहे आणि हत्तीनं सिंहाला पाहिलेलं आहे. हत्तीनं पाहिलं सिंहाला, हत्तीनं पाहिलं सिंहाला, हत्तीनं पाहिलं सिंहाला, हत्तीनं पाहिलं सिंहाला. सिंहानं पाहिलं हत्तीला, सिंहानं पाहिलं हत्तीला, सिंहानं पाहिलं हत्तीला, सिंहानं पाहिलं हत्तीला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ. खानाला पाहिलं राजाला, हसतोय खान, अलीकडे देण्यासाठी तयार आहे. आणि मग दोघांची नजरानजर झालेली आहे. छत्रपती शिवाजी राजानं खानाला पाहिलेलं आहे, खानानं शिवाला पाहिलेलं आहे. खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी, रोखून नजर घरी जिरहा जिरहा. दोघांची नजर झालेली. हे राजाला माहिती होतं माझ्यासोबत दगा होणार, हे राजाला माहिती होतं. खानाला भेटायचं हे आपला सामान्य नाही, विश्वास ठेवून चालणार नाही. आणि मग छत्रपती शिवाजी राजांची नजर झालेली. आणि खान राजाला पाहून बोलतो, आओ शिवाजी आओ, हमारी गली लग जाओ, आओ शिवाजी आओ, आह 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 आओ शिवाजी आओ. छत्रपती शिवाजी राजे 4 पावलं पुढे झाले, खान 4 पावलं पुढे झालेले आहे. आणि छत्रपती शिवाजी राजाला खानाला आलिंगन दिलेलं आहे. आलिंगन देताच खानाला दगा केलेला आहे. केलाच पाहिजे. वाघ्या नख्या राजांच्या संवेद होत्या, वाघ नख्या राजानं काढल्या आणि छत्रपती शिवाजी राजानं वाघ नख्याचा मार केला, वाघ नख्याचा मार केला, वाघ नख्याचा
संसार चाल करून राजांवरती आलेला आहे. राजांच्या अंगावरती चाल केली कृष्णाजीराव भास्करांनी. कृष्णाजीराव महाराजांची तलवार वरच्यावर उडवली आणि खऱ्या अर्थानं सय्यद बंडाचा डाव धुका काढला. तो खऱ्या अर्थानं जीवा माला. विनंती केली राजानं कृष्णाजीराव भास्करांना, तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही ब्राह्मण आहात, ब्राह्मणाला मारणं हा क्षत्रिय धर्म नाही, पण तुम्ही परत आमच्यावरती खऱ्या अर्थानं वार केलं ना तर तुमची सुटका नाही. 3 वेळेला माफ केलं, 4थ्या वेळेला माफ नाही केलं. वकिलाला कृष्णाजीराव एका ब्राह्मणाला राजाला खऱ्या अर्थानं मारावं लागलं. क्षत्रिय धर्माच्या आड जर एखादा कोण येत असेल ना मग तो साधू असू द्या तर चालत नाही. कुरुक्षेत्रावरती कौरव पांडवांचं युद्ध चालू आहे आणि कौरव पांडवांचं युद्ध चालत असताना द्रोणाचार्यांना मारायला सांगितलेलं आहे. अर्जुनाच्या हातातलं बाण खाली पडलेलं आहे. भगवानांना तसंच एका बाणानं द्रोणाचार्याला उडवलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगावं, द्रोणाचार्यांना एका बाणात खऱ्या अर्थानं उडवलं मायबाप अर्जुनानं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या धर्माच्या आड जर कोणीही येत असेल तर धर्माच्या ठिकाणी क्षत्रिय धर्म पाळावा असा हा खऱ्या अर्थानं त्या भागवतापासून खऱ्या अर्थानं नियम आहे. पण त्यातली एक गोष्ट खऱ्या अर्थानं लक्षात घ्या, जो राजा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला ना त्याच वेळेला मायबाप छत्रपती शिवाजी राजांची पत्नी मायबाप मरत असताना शेवटच्या क्षणाला राजा खऱ्या अर्थानं स्वतःच्या पत्नीच्या मातीला जाऊ शकला नाही. हे दुर्भाग्य खऱ्या अर्थानं जर कोणाच्या जीवनामध्ये आलं असेल त्या महाराजांच्या पदरामध्ये आलं. खऱ्या अर्थानं कशासाठी एवढं सगळं सहन केलं राजानं? आयुष्यभर फक्त झोप घ्यायची म्हणलं तर त्या कृष्णा घोडीवरती घ्यायची. रक्ताचं पाणी आणि पाण्याचं रक्त खऱ्या अर्थानं जे उभं केलं असेल ना या आपल्या फक्त याच मायबाप तुमचं कपाळाचं कुंकू मायबाप सौभाग्य राहावं या महाराष्ट्र या मराठ्यांकडे असावा आणि महाराष्ट्र युवकांकडे देत असताना या महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं जोपासना या तरुणानं खऱ्या अर्थानं करावी. एवढाच फक्त अधिकार छत्रपती शिवाजी राजांच्या अंतकरणामध्ये होता. हे हिंदवी स्वराज्य व्हावं, हे मराठ्यांचं खऱ्या अर्थानं राज्य व्हावं याच्या पश्चात त्यांच्या जीवनामध्ये कुठलं स्वप्न नव्हतं. पण दुर्भाग्य आपल्या जीवनातलं पाहना, हे स्वराज्य निर्माण करत असताना स्वतःच्या संसाराचा विचार केला नाही, स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्यांना म्हणावं लागलं अभंगाच्या प्रथम आणि तुमचा आमचा संसार सुखी व्हावा याच्याकरता स्वतःचा संसार जाळून घेतला.
अनेक प्रमाण अनेक दृष्टांत तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगेन. वारकरी संप्रदाय मोठा झाला, वारकरी संप्रदायाला आकाशाला गवसणी घातली, वारकरी संप्रदायाचं ज्ञानोबऱ्यांचं तुकोबऱ्यांचे विचार या जगभर पसरले. पण त्याच्याकरता माझ्या ज्ञानोबऱ्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावा लागला. हा महाराष्ट्र मायबाप महाराष्ट्राला विसरून चालला नाही. विनोबा भावे सावरकरांची पत्नी, विनोबा भावे फासावरती जाणार आहेत, जेरबंद आहेत. त्यावेळेला विनोबा भावेंची मायबाप पत्नी आली आणि पत्नीनं फक्त एकदाच विनंती केली, सावरकरांना तुम्ही 2 दिवसाच्या अवधीपुरतं मला फक्त सौभाग्य तुमचं द्या, मी हे सौभाग्याचं देणं आयुष्यभर सांभाळायला तयार आहे. विनोबा भावेंना सांगितलं मी आता जाणार आहे, कुणासाठी खऱ्या अर्थानं. पण विनोबा भावेंनी एक गोष्ट सांगितलं, लाखो लोकांच्या चुली पेटाव्या असं जर वाटत असेल ना, लाखो लोकांच्या चुली पेटाव्या असं जर वाटत असेल ना, तर कुठल्या तरी चुलीला विजावं लागतं. कुठली तरी चूल विजल्याशिवाय कुठल्याच्या तरी चुली पेटत नाही. त्यावेळेला भगतसिंगाची चूल विजली, त्यावेळेला सुभाषचंद्र बोसांची चूल विजली, त्यावेळेला सुखदेवची चूल विजली, त्याच वेळेला मायबाप अनेक माझ्या मावळ्यांच्या चुली विजल्या. म्हणून तुमच्या आमच्या या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित चुली पेटल्या. हे महाराष्ट्राला विसरता कामा नाही खऱ्या अर्थानं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव साजरी करतो आणि या महाराजांची जयंती उत्सव रोज जरी साजरी आपण केली ना तरी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा महाराजांचा इतिहास कधी विसरू शकत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जन्माला आलेला मायबाप बाळ नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की म्हणावं सहज मुखातून प्रत्येकाच्या बाहेर पडतं जय हा शब्द. यदा कदाचित या महाराष्ट्राचा इतिहास, हा महाराष्ट्राची माती छत्रपती शिवाजी महाराजांची 3 नावं या नशिबाला कोरून पाठवली की काय, अशी राजाची खऱ्या अर्थाने या मातीची खऱ्या अर्थाने जागा. मी मगाशी पण सांगितलं, मी कर्नाटकला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्राचं म्हणजे धर्मवीर संभाजी राजांची जयंती होती आणि त्या जयंती निमित्तानं माझं कीर्तन कर्नाटकला होतं. मी कर्नाटकला कीर्तन केलं आणि एक मुसलमान माणूस स्वामीटन पोरगा माझ्याकडे आला. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रखर बोलताय, हिंदुत्वावरती प्रखर बोलताय, शिवाजी महाराजची जयंती उत्सव साजरा करताय, मग छत्रपती शिवाजी महाराज देव होते का असा प्रश्न त्या मुलानं मला युवकांना खऱ्या अर्थानं केला. मी त्याला सहज सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज देव होते की नव्हते मला सांगता येणार नाही, मला माहित नाही, पण ह्या देवामुळं आमच्या मंदिरातली देव सुरक्षित झाली हे मात्र महाराष्ट्र विसरू शकत नाही. आज एका राजामुळं, एका देवामुळं आमच्या महाराष्ट्रातली सगळी मंदिरे सुरक्षित खऱ्या अर्थानं राहिली. तो देव म्हणजे आमचा राजा या महाराष्ट्राच्या मातीत खऱ्या अर्थानं जन्माला आला. त्याला त्याच्या पुढचं एक वाक्य सांगितलं, हिंदू धर्म तो पवित्र है, हिंदू धर्म तो पवित्र है, अधर्मी इंसान क्या जाने. हिंदू धर्म तो पवित्र है और अधर्म इंसान क्या जाने. वो छत्रपति महाराष्ट्र की औलाद ही नहीं है, जो महाराष्ट्र की औलाद ही नहीं है वो छत्रपती शिवाजी राजे को क्या माने. छत्रपती शिवाजी राजांना पाहावं, छत्रपती शिवाजी राजाला अनुभवावं, त्यांचं चरित्र पाहावं, त्याच्याकरता महाराष्ट्राच्या मातीत जन्म घ्यावा लागतो खऱ्या अर्थानं. अरे वयाच्या 16 वर्षापासून 50व्या वर्षापर्यंत माझ्या राजानं या महाराष्ट्राकरता, त्या काळामध्ये गडकोट माणसाला एक घर बांधता येत नाही दादा, पण छत्रपती शिवाजी राजानं 365 किल्ले हे तुमच्या आमच्या ताब्यात खऱ्या अर्थानं दिले. आज त्या गडकोटांची फार अवस्था बिकट आहे. आमचे तरुण छत्रपती शिवाजी राजांची निश्चित जयंती साजरी करतात, निश्चित आनंदानं केली पाहिजे खऱ्या अर्थानं. पण आज छत्रपती शिवाजी राजांची जयंती उत्सव साजरी करत असताना छत्रपती शिवाजी राजांना डोक्यावरती घेऊन नाचू नका. छत्रपती शिवाजी राजे डोक्यावरती घेऊन नाचण्याचा विषय नाहीये. छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श हे अंतःकरणामध्ये जोपासला पाहिजे. कितीतरी ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांची जयंती उत्सव साजरे करतात, एका गाडीमध्ये डीजे टाकतात, साऊंड टाकतात, डीजे लावतात, मग डीजे पुढे पॅन फाटेपर्यंत नाचतात. अरे किती वर्ष नाचतो म्हणजे छत्रपती शिवाजी राजांची जयंती आपण केल्यासारखं पुण्य आमच्या पदरामध्ये मिळेल दादा. ज्या दिवशी तुम्ही निर्व्यसनी बनाल ना, छत्रपती शिवाजी राजांची खऱ्या अर्थानं जयंती उत्सव साजरा करायचा आहे ना, त्याच्याकरता तुम्हाला निर्व्यसनीच बनावं लागेल, निर्व्यसनीच बनावं लागेल. याच्या पुढचं एक वाक्य सांगू, याच्या पुढचं वाक्य सांगू, हल्दीमध्ये नाचणाऱ्या माणसाने छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेऊ नये. वरातीत नाचणाऱ्या माणसानं छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रात एक सुद्धा बाई नाचली नाही. आता
तिची आईच म्हणते माझी गुड्डी कशी ताल धरते बघा, तुझी गुड्डी ताल धरते काय, एक दिवशी ताल धरूनच निघून जाईल तेव्हा तुझी गुड्डी कळेल तिला. हा, महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं स्वरूप बदललेलं आहे सध्याच्या काळामध्ये. सांगू तुम्हाला अजून पुढचं वाक्य, मी अशी माणसं पाहिली महाराष्ट्राच्या मातीत, मी महाराष्ट्रावर फिरतो, महाराष्ट्रातल्या मला असं वाटत होतं की महाराष्ट्रातले फक्त तरुणच दारू पितात, महाराष्ट्रातल्या महिला सुद्धा, लेडीज सुद्धा दारू पितात. ही महाराष्ट्रातली केवढी मोठी शोकांतिका आहे, मी डोळ्यानं पाहिलेलं आहे. पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी कार्यक्रम करून निघाल्यानंतर काही महिला मी अशा पाहतो रस्त्यावरती वर सिगरेट पितात. अरे काय, कुठे महाराजांचे विचार, कुठे संतांचे विचार, काय घेतलं काय या महाराष्ट्रातून आम्ही, काय मिळवलं काय महाराष्ट्रातून आम्ही खऱ्या अर्थानं. अरे महाराष्ट्राच्या मातीत जन्म झाल्यानंतर आम्ही शिवरायांना पाहू नये, आम्ही धर्मवीर संभाजीराजांचा इतिहास पाहू नये, आम्ही ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी पाहू नये. महाराष्ट्रात जन्म मिळून सुद्धा खऱ्या अर्थानं आमचं आयुष्य मातीमोल झालं म्हणायला काय अडचण नाही. खऱ्या अर्थानं अडचण नाही खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये. काय महाराजांचे विचार होते. अरे महाराजांच्या समितीमध्ये एक एक मावळा आला ना, एक एक मावळा महाराजांच्या समितीमध्ये जो आला ना मावळा, या माती करता खऱ्या अर्थानं मेला. प्रत्येक मावळा या माती करता खऱ्या अर्थानं मेलेला आहे. आदर्श ठेवावा तो छत्रपती शिवाजी राजांचाच ठेवावा, आदर्श ठेवावा. कारण या महाराष्ट्राच्या मातीनं, या छत्रपती शिवाजी राजांच्या विचारानं आणि धर्मवीर संभाजीराजांच्या पराक्रमानं आणि आऊसाहेबांच्या संस्कारानं आम्हाला स्वाभिमानानं खऱ्या अर्थानं जगायला शिकवलं. या महाराष्ट्राच्या मातीतल्या छत्रपती शिवाजी राजांना शिकवलं. कधीतरी स्वाभिमान ठेवा. अरे स्वाभिमान गहाण ठेवणारी माणसं जिवंतपणे मेलेली असतात. स्वाभिमानाने जगाला आम्हाला शिकवले ते छत्रपती शिवाजी राजांच्या विचारानं, धर्मवीर संभाजी राजांच्या पराक्रमानं. यदा कदाचित ऐकलेलं असेल, पण ऐका, कोल्हापूरला ज्यावेळी छत्रपती शिवाजी राजांची खऱ्या अर्थानं कर्मवीर भाऊराव पाटलानं पहिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची शाळा ओपन करायचं ठरवलं. छत्रपती शिवाजी राजांची शाळा ओपन करण्याकरता कर्मवीर भाऊराव पाटील गावोगावी फिरू लागले. त्यावेळी मुष्टीपण योजना म्हणजे धान्य जमा करायचे, ते धान्य विकायचे, त्याच्यातून जो पैसा येईल ती छत्रपती शिवाजी राजांची शाळा बांधायची. सांगलीच्या सावकाराला कळलं आणि सांगलीच्या सावकाराने निरोप पाठवला, भाऊराव कर्मवीर भाऊराव पाटलाला सांगा जेवढा पैसा हवाय ना तेवढा पैसा एकदा सावकार हा पाटील द्यायला तयार आहे, एकदा आम्हाला भेटायला सांगा. सावकाराच्या घरी मायबाप कर्मवीर भाऊराव पाटील आलेले आणि कर्मवीर भाऊराव पाटील बसलेले. चर्चा झाली, सगळं काही खऱ्या अर्थानं झालं आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना सांगलीच्या सावकारांना हातामध्ये चेक कोड दिलेला आहे आणि सावकारांना सांगितलं तुम्हाला जेवढे अमाऊंट पाहिजे तेवढे घ्या आणि या शाळेचं काम पूर्ण करा. कर्मवीर भाऊराव पाटलांना आभार व्यक्त केले, पाया पडले, हात जोडले आणि कर्मवीर भाऊराव पाटील निघाले. कर्मवीर भाऊराव पाटील निघाल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांना त्या सांगलीच्या सावकारांना सांगितलं, पाटील एक मिनिट थांबा, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी पैसा घ्या, जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला अमाऊंट घ्या आणि या शाळेचं नाव पूर्ण करा, शाळेचं काम पूर्ण करा. पण माझी एक अट आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ज्या शाळेला खऱ्या अर्थानं देताय ना त्या शाळेला माझ्या बापाचं नाव द्या. कर्मवीर भाऊराव पाटलांना हे शब्द ऐकले आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या हातामध्ये कोरा चेक होता, तो सावकाराच्या थोपाडावरती मारून फेकून मारला आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना सांगितलं, एक वेळा मी माझ्या बापाचं नाव चेंज करेन, एक वेळा असा प्रसंग पडला ना तर मी माझ्या बापाचं नाव बदलेल, पण शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. एवढा स्वाभिमान आपल्या अंतःकरणामध्ये असला, एवढा स्वाभिमान आम्ही आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं बाळगला पाहिजे. आणि जो आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन पुढे जाईल ना, अरे मेल्यानंतर सुद्धा त्याची कीर्ती आजरामर राहील, हे या व्यासपीठावरून खऱ्या अर्थानं सांगतो. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक दुसरा राजा घडला नाही, पण या राजानं मायबाप अनेक ताकदीचे एक एक मावळा खऱ्या अर्थानं बुलंद आणि बलाढ्य खऱ्या अर्थानं बनवला. जेवढे महाराजांनी गडकोड बांधले ना त्याच्यापेक्षा काही कमावले, गडांसारखे पेलवान ताकदीचे खऱ्या अर्थानं बनवले छत्रपती शिवाजी राजानं. सामान्य ताकद आहे का छत्रपती शिवाजी राजाला बनवलेले खऱ्या अर्थानं एक एक मावळा जो घडवला तो बेभाग ताकदीचा खऱ्या अर्थानं बनवलेला. छत्रपती शिवाजी राजानं एकदा कर्नाटकला जायचा प्रसंग आला कुतुबशाहीच्या भेटण्याकरता गोवलखंड्याला. राजे गोवलखंड्याला निघालेले आणि गोवलखंड्यात निघल्या मायबाप छत्रपती शिवाजी महाराज पालखीमध्ये बसलेले आहेत, सगळे मावळे चाललेले आहेत. गोवलखंड्याला पोहोचणार 2-4 कोसावरती दूर असणारा हा गोवलखंड आलेला आहे
आणि अचानक पालखी राजांची थांबली. पुढचे मावळे खऱ्या अर्थानं थांबले. राजाला पाहिलं, पडदा सारून पाहिलं की अजूनपर्यंत रखरखत वाळवंट आहे. पालखी थांबली का? पालखी थांबल्याचं नियोजन खऱ्या अर्थाने विचारलं, प्रयोजन विचारलं. राजाला मायबाप एक मावला सांगायला आला, का पालखी थांबवली? राजाला खऱ्या अर्थानं सांगितलं, याच गोलखंड्याचा राजा बादशाह तुम्हाला भेटण्याकरता खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेला आहे. गोलखंड्याचा बादशाह कुतुबशा समोर राजांच्या समोर आला आणि राजाला विचारलं, राजाने विचारलं, कुतुबशाला विचारलं, राजे अजूनपर्यंत 4-5 कोस दूर अजून तुमचा गोलखंड आहे, तुम्ही इथं का? महाराष्ट्राचा जाणता राजा, महाराष्ट्रातला युवक, महाराष्ट्राचा युग पुरुष, महाराष्ट्राचा छत्रपती, महाराष्ट्राचा जाणता राजा आणि आमच्या जर पृथ्वीवरती येत असेल, आमच्या मातीवरती खऱ्या अर्थानं आमच्या राज्यामध्ये येत असेल, त्याला सन्मानानं आमच्या राज्यात आम्ही घेऊन यावं. याकरता मायबाप या गोलखंडाचा बादशाह तुम्हाला सन्मानानं देण्याकरता आलेला आहे. काय माझ्या राजाचा गौरव! गोलखंडाला राजा बोलले. चहा पाण्याची व्यवस्था झालेली आहे, सगळं काही झालेलं आहे. आणि मग साहित्य, खजाना, शस्त्र, अस्त्र, घोडे, पायदळ, घोडदळ, हत्ती पाहण्याकरता, हे सगळं साम्राज्य पाहण्याकरता गोलखंडाच्या बादशाहानं राजाला घेऊन गेलेलं आहे. हे आमचा खजाना, हे आमची दौलत, हे आमचं शस्त्र. राजा भारावून गेला. इतकी दौलत, एवढी मोठी दौलत, हे आमची घोडदळ, हे आमचे हत्ती. राजाने एवढं सगळं पाहिलं आणि राजे थोडेसे भारावून गेले. गोलखंडाजवळ, गोलखंडाच्या बादशाह समोर, कुतुबशाह समोर राजे भारावून गेले. अफाट साम्राज्य, अफाट संपत्ती खऱ्या अर्थानं राजे भारावून गेले. ती संधी खऱ्या अर्थानं त्या कुतुबशाहनं घेतली आणि कुतुबशाहनं ती संधी घेतल्यानंतर राजाने विचारलं, राजे तुमच्या सुद्धाकडे असे घोडे, असे हत्ती तुमच्याकडे सुद्धा असतील ना? राजानं विचारलं तर राजाच्या डोक्यात पटकन तार पडली. आता याला कोणी सांगावं सह्याद्रीच्या कड्यावरती हत्ती चालत नाही म्हणून? कोणी सांगावं या कुतुबशाहला? आमच्याकडे घोडे आहेत पण आमच्याकडे हत्ती नाहीत, कोणी सांगावं? महाराष्ट्राच्या कड्याकोऱ्यात, सह्याद्रीच्या दऱ्यात खऱ्या अर्थानं नाही चालत महाराष्ट्रामध्ये. छत्रपती शिवाजीराजे भारावलेले पाहून जे विचारलं, छत्रपती शिवाजीराजाला त्याच मायबाप ताकदीनं उत्तर दिलं, आमच्याकडे हत्ती नाहीत पण हत्तीच्या ताकदीचे आमच्याकडे मावळे, आमच्याकडे माणसं आहेत. राजानं सांगितल्यानंतर कुतुबशाहनं तीच संधी घेतली. आता तुमच्याकडे अनेक मावळे तुमच्या समवेत आलेले आहेत. एखादा याच मायबाप या गोलखंडाच्या हत्तीसोबत एखादा महाराष्ट्राचा हत्ती लढेल असा एखादा तरी मावळा तुमच्या सोबत आहे का? तुमचा युवक, तुमचा शूर, तुमचा वीर? पाठीमागे येसाजी कंक उभा होता. छत्रपती शिवाजी राजाला सहज तिरकी नजर टाकली येसाजीच्या आणि येसाजीकडे तिरकी नजर टाकावी, येसाजी सरदेशी पुढे होता. येसाजीच्या हातावरती थाप टाकली राजानं आणि येसाजी हत्ती सोबत लढण्याकरता तयार झालेला आहे, सज्ज झालेला आहे हत्ती सोबत लढण्याकरता. आणि 2 मैदानामध्ये, त्याच मैदानामध्ये मदमस्त झालेला हत्ती सोडलेला आहे. हत्तीने किंकारी जी दिलेली आहे ना, सगळ्यांच्या कानठाळ्या बसलेल्या. हत्तीनं सोड मातीवरती आपटली, धूळ फेकलेली आहे, सगळं धूलमयी झालेलं आहे. आणि महाराष्ट्राचा हत्ती येसाजी कंक हातात समशेर घेऊन, तलवार घेऊन तयार आहे, हातात तलवार घेऊन तयार आहे. आणि मायबाप त्याच वेळेला मायबाप त्या मातीमध्ये काही दिसेनासं झालेलं आहे. हत्तीला चुकामुक करून करून मायबाप येसाजी सरदेशीवर उडला आणि महाराष्ट्राच्या हत्तीनं कर्नाटकच्या हत्तीला, त्या गोवळखंडाच्या हत्तीला एका संसरीचं वारीनं त्याने पाणी करून खऱ्या अर्थानं रक्त बंबाल केलेलं आहे. ते रक्त चारी दिशेनं उडलेलं आहे. सगळ्या मावळ्यांचं लक्ष त्याच्याकडे आहे. रक्त उडल्यानंतर प्रत्येक मावळा बोलत होता, येसाजी संपला, येसाजी संपला, येसाजी संपला, महाराष्ट्राचा हत्ती संपला असं प्रत्येकाला वाटत होतं. धूळ शांत झाली आणि महाराष्ट्राचा हत्ती येसाजी कंक राजांना मुद्रा करण्याकरता महाराष्ट्राचा हत्ती महाराजांच्या समोर आलेला आहे. अरे काय पराक्रम, काय ताकद, काय साम्राज्य! अरे काय म्हणावं त्या ताकदीला! आपल्या गळ्यातला मायबाप, तोडी मोलाचा मायबाप मोनिकमंताचा हार काढला आणि त्या गोलखंडाच्या बादशाहानं खऱ्या अर्थानं माझ्या येसाजी कंकला फेकून दिला. आणि मग त्या येसाजी कंकनी 4 पावलं पुढे झालं आणि येसाजी कंकनी खऱ्या अर्थानं स्वाभिमानानं सांगितलं, आमची मायबाप पाठ राखण करण्याकरता, आमचं कौतुक करण्याकरता आमचं राजे पुरे आहेत, आम्हाला दुसऱ्यांच्या राजाची खऱ्या अर्थानं गरज नाही. आम्हाला हा स्वाभिमान सांगणारा प्रत्येक मावला या मातीत खऱ्या अर्थानं घडला. प्रत्येक मावला मातीसाठी जगला, प्रत्येक मावला मराठ्यांसाठी जगला, प्रत्येक मावला तुमच्या आमच्या कुंकूसाठी, सौभाग्यासाठी खऱ्या अर्थानं जगला. म्हणून हा महाराष्ट्र आसमानाशी खऱ्या अर्थानं झुंज केला गेला. प्रत्येक मावल्याचं अस्तित्व पहा. तानाजी पहा, आधी लगीन कोंढाणाचं, मग लगीन रायफाचं.
आणि स्वतःच्या मुलाचं लग्न सोडलं आणि मायबाप कोंढाण्यावरती गेला. ज्या दिवशी मायबाप आऊसाहेबांनं पाठीवरती थाप टाकली ना, त्या दिवशी मायबाप स्वराज्याचा झाला. तो शेवटचा श्वास सुद्धा माझ्या तानाजी मालुसरेनं या मातीसाठी खऱ्या अर्थाने घेतला, मातीसाठी खऱ्या अर्थाने घेतला. मी त्या दिवशी सांगितलं खऱ्या अर्थानं. ऐका, शिवा काशीद अरे 2 महिन्यापूर्वी आला होता, 2 महिन्यापूर्वीच आला होता छत्रपती शिवाजी राजांच्या या स्वराज्यामध्ये. पण शिवा काशीद ज्यावेळी आला ना, ज्यावेळेला महाराज अनेक महिने पन्हाळ्याला वेढा पडला होता. सिद्धी-जोहरानं वेढा टाकला होता पन्हाळ्याला, आणि पन्हाळ्याला वेढा टाकल्यानंतर सिद्धी-जोहरानं त्याच वेळेला मायबाप छत्रपती शिवाजी राजाला काय करायचं ठरवलं. काय करावं आता, पन्हाळा पडलेला आहे, सिद्धी-जोहरा वेढा टाकलेला आहे, कसं जावं विशाल गडला, काय करावं, गनिमा खावा कसा नसावा. छत्रपती शिवाजी राजाला युक्ती सुटली आणि त्याच वेळेला मामाला बोलून घेतलं, मामा काय करावं आता, माझ्यासारखा दिसणार कोण मावळा इथं आहे का. आणि मग छत्रपती शिवाजी राजाला मामाला सांगितलं, मामा बोलू लागले, राज उभे हो तुमच्यासारखा दिसणारा मावळा. बोलवलं शिवा काशीदला, नावी जाताचा शिवा काशीद. राजा सांगा काय काम करायचं, काय करायची सेवा तुम्ही मला सांगा. काही नाही, तुला सिद्धीचा वेढ्यामध्ये खऱ्या अर्थानं माझ्या रूपानं तुला जायचंय, माझ्या रूपानं तुला जायचंय. तू एकदा सिद्धीकडे खऱ्या अर्थानं गेलास ना, हा वेढा सर मी विशालगडाकडे खऱ्या अर्थात जाईल आणि महाराष्ट्र परत सही सलामत मोकळा होईल. राजाला मायबाप सांगितल्यानंतर शिवा काशीद बोलू लागला, अरे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजा. आणि शिवा काशीदनं पाता राजांचा वेषांतर केलेला आहे. शिवगंध कपाळाला, माते जटाबार, शमशेर लावलेली आहे, राजांची चप्पल घातलेली आहे, राजांसारखं उभे वेषांतर केलं आहे. राजा शिवा काशीद समोर रडू लागले राजा शिवा काशीद समोर. शिवा काशीदने विचारलं, राजा का रडताय, राजा रडण्याचं कारण काय. शिवा काशीदला सांगितलं राजानं, अरे तू सिद्धी-जोहराच्या वेळेमध्ये चाललेला आहेस, तुला काय पारितोषिक मिळणार आहे माहिती आहे. राजानं सांगितलं, राजाला मायबाप शिवा काशीदला सांगितलं, मला माहिती आहे सिद्धी-जोहराच्या वेळेत गेलं सिद्धी मला पाणी करून मारणार आहे, मी मरणार आहे राजा, मला माहिती आहे ना मी मरणार आहे. पण राजा एक गोष्ट खऱ्या अर्थानं लक्षात ठेवा, हाताला चिंध्या बांधून करणारा मैत्री हा शिवा काशीद नाही, हाताला चिंध्या बांधून करणारा मैत्री हा शिवा काशीद नाही. राजा जोपर्यंत भगवा हातामध्ये आहे ना, आणि जोपर्यंत शरीरात प्राण आहे ना राजा, तोपर्यंत हातातला भगवा खाली टाकू देणार नाही, तोपर्यंत हातातला भगवा खाली टाकू देणार नाही. राजा एक वाक्य राजा लक्षात ठेवा, एक राजा वाक्य लक्षात आपल्या आयुष्यामध्ये असू द्या, एक गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या, हा शिवा काशीद तुमच्या रूपाला निघालाय. मला माहिती आहे मी मरणार आहे राजा, सिद्धी-जोहर मला मारणार आहे, मला माहिती आहे राजा सिद्धी-जोहर मारणार आहे. पण राजा एक गोष्ट खऱ्या अर्थानं लक्षात ठेवा, मरताना मी शिवा काशीद म्हणून राजा मरणार नाही, मरताना मी शिवा काशीद म्हणून मरणार नाही राजा, मरताना मी छत्रपती शिवाजी राजा म्हणून मरणार आहे. याच्यापेक्षा माझ्या जीवनामध्ये दुसरा आनंद काय असावा. जगलं पाहिजे माणसाचं. अनेक वर्ष कोल्ह्या कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा 4 दिवस कमी जगा पण वाघासारखं जगा आणि वाघासारखं मरा. हाच मराठी माणसाचा इतिहास आहे. विठोबा चला दुसरा सांगतो, मला वाटतं सांगितलं मी. छत्रपती शिवाजी राजा हे सगळं शिकवत असताना अरण्यात जायचे आणि प्रशिक्षण द्यायचे. पण त्याही काळामध्ये एक झाडावरती बसलेला पोरगा ठेवायचा, तो खुणेचा पोरगा असायचा. यदा कदाचित अनोळखी व्यक्ती आला, कारण एवढ्या तुकड्या काम करत होत्या, कोण कुठून येईल सांगू शकत नाही. त्यावेळेला मायबाप छत्रपती शिवाजी राजानं दांडपट्टा कसा चालवायचा, तलवार कशी चालवायची, हे सगळं प्रशिक्षण देत असताना खुणेचं पोरगं बाहेर उभं केलं असायचं. यदा कदाचित अनोळखी व्यक्ती खऱ्या अर्थानं आला तर त्याने पटकन आम्हाला सांगावं की अनोळखी कोणतरी येते म्हणून. मग तो पक्षाचा आवाज काढायचा आणि पक्षाचा आवाज काढला की छत्रपती शिवाजीराजे सगळं शस्त्र आतमध्ये टाकून ठेवायचे आणि विटीदांडूचा खेळ चालू करायचे. एक दिवशी खेळ राजांचा रंगात आला आणि राजांचा खेळ खऱ्या अर्थानं रंगात आल्यानंतर त्याच वेळी मायबाप खुणेच्या पोरानं एक 17-18 वर्षाचा तरुण बाळ पोरगा येताना खऱ्या अर्थाला पाहिला
तो पोरगा पाहिल्यानंतर मायबाप त्याच मायबाप पुण्याच्या पोरानं मोराचा आवाज काढला, राजांपर्यंत आवाज गेला आणि राजाला मायबाप जाणलं. राजाने विचार केला की कोणीतरी आपल्याकडे अनोळखी व्यक्ती येतोय, आपल्या खुण्याच्या पोरानं आपला इशारा दिलेला आहे. सगळं मायबाप शस्त्रास्त्र घेतलं, जाळी टाकून घेतला आणि भीतीनंतर खेळ चालू केला. आणि खुणीचं जे पोरग होतं ते खऱ्या अर्थानं खाली झाडाच्या खाली आलं आणि 17-18 वर्षाच्या त्या तरुणाला दमात घेऊन विचारलं, कोण रा तू, कुठे चाललास, कुणाला भेटायचंय तुला? त्याच मायबाप 17-18 वर्षाच्या तरुणाला सांगितलं, मला राजांना भेटायचंय, मला राजांची भेट घेऊन घ्यायची, राजांच्या मायबाप स्वराज्यामध्ये सामील व्हायचंय, राजांची मला भेट घ्यायची, राजांची मला बोलायचं आहे. त्यावेळी त्याला सांगितलं, तू इथंच थांब, मी राजांशी बोलून आलो. आणि त्यावेळी मायबाप ते खुण्याचं पोरगं गेला आणि छत्रपती शिवाजी राजांना सांगितलं, राजा कोणीतरी अनोळखी व्यक्ती आलेला आहे, तो अनोळखी व्यक्ती तुमची भेट घ्यायचं ठरवतोय, त्याला स्वराज्यामध्ये सामील व्हायचं आहे. अशाच वेळेला मायबाप राजांना सांगितलं, दे त्याला पाठवून. खुण्याचं पोरगं आलं आणि खुण्याचं पोरगं आल्यानंतर मायबाप राजांकडून निघालं आणि खुण्याचं पोरगं आलं आणि 17-18 वर्षाच्या तरुणाला सांगितलं, जा, राजाने तुला बोलवलेलं. राजाने बोलवलं आणि राजांच्या समोर आलं आणि राजाने विचारलं, काय करते रे तू? म्हणे काही करत नाही राजे, काही करत नाही. काही करत नाही म्हणजे काय करतो? राजा, मला तुमच्या स्वराज्यामध्ये मला सामील करून घ्या. पण राजाने विचारलं, तू करतोस काय नेमकं ते तरी मला सांग. राजाला सांगितलं, खऱ्या अर्थानं राजाला सांगितलं, राजा, मी हुबेहूब कुणाचंही वेषांतर करतो, मी कुठल्याही पक्षाचा आवाज काढतो, मी कुठलीही नक्कल राज करतो, सगळं करतो. राजाला सांगितलं. राजाने मन विचार केला की माणूस कामाचा आहे, माणूस कामाचा आहे. अशीच माणसं राजाला खऱ्या अर्थानं उचलते. राजा म्हणले की माणूस कामाचा आहे. नाव काय आहे तुझं? बहिर्जी नाईक, रामोशाचा बहिर्जी नाईक. राजा हुबेहूब नक्कल करतो, सांगू नका, तुम्ही सांगाल तसं मायबाप काम करायला तयार आहे. पण ज्यावेळी सांगितलं, राजाला सांगितलं, मग आजच आमच्या स्वराज्यामध्ये सामील हो. राजा, आज स्वराज्यामध्ये सामील होत नाही, घरी सांगावं लागेल, आईशी सांगावं लागेल, बापाशी सांगावं लागेल, उद्यापासून येतो की तुमच्या स्वराज्यामध्ये. आणि मग तो निघाला, बहिर्जी नाईक निघाला. बहिर्जी नाईक एक 10-15 पावलं पुढे गेला बहिर्जी नाईक. परत पाठीमागे फिरला आणि राजाला मोजला केला. राजाने सांगितलं, राजा, हे पाठीमागे या झाडावरती जो खुण्याचा पोरगा ठेवलात ना तुम्ही, त्याला सांगा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मोर कधी ओरडत नसतो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मोर कधी ओरडत नसतो. यदा कदाचित अनोळखी कुणी यावं राज आणि फुकटचं गवसून जाल, त्याला सांगा खुण्याच्या पोराला की या दिवसात कधी मोर ओरडत नाही. जर बहिर्जी नाईक त्यावेळेला आला नसताना तर बहिर्जी नाईक या स्वराज्याचा गुप्त हे प्रमुख खऱ्या अर्थानं झाला नसता. छत्रपती शिवाजी राजे आग्र्याला असताना, आग्र्याला सगळ्यात महत्वाची कामगिरी जर कोणी जर केली असेल, 9 वर्षाचा धर्मवीर संभाजी राजा सोबत आहे. औरंगजेबाच्या दरबारात आजपर्यंत कुणाची मान वर करून मायबाप बघण्याची ताकद नव्हती औरंगजेबाकडे. पण या महाराष्ट्राच्या सिंहानं, या महाराष्ट्राच्या बछड्यानं मायबाप दिल्लीचा तख्त हलवलेला आहे खऱ्या अर्थानं. म्हणून दिल्लीचेही तख्त राखीतो, ही आमची महाराष्ट्राची औलाद आहे खऱ्या अर्थानं. बस त्यावेळेला दिल्लीचं तख्त खऱ्या अर्थानं हलवलं नाही. स्वीकारलं राजांनी पंचअप्सरी, चाल फेकून दिला नाही, तिला जुमानत मी. राजे मायबाप जेलबंद झाले. पण राजे जेलबंद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं 2 व्यक्ती, एक धर्मवीर संभाजी राजा आणि बहिर्जी नाईक, 9 वर्षाचा धर्मवीर संभाजी राजा आणि बहिर्जी नाईक, या दोघांना छत्रपती शिवाजी राजानं सही सलामत बाहेर काढले. हा महाराष्ट्राला विसरता कामा नये. अरे 9 वर्षाचा धर्मवीर संभाजी राजा त्या वाड्यापासून त्या कुंभाराच्या वाड्यापर्यंत यायचा. एक दिवशी औरंगजेबानं विचारलं, धर्मवीर संभाजी राजा, हे संभा, अरे हमें तुम्हारा डर नहीं लगता, हमें तुम्हारा डर नहीं लगता, तुम्हें हमारा डर नहीं लगता? धर्मवीर संभाजी राजाने विचारलं, तुम्हें हमारा डर नहीं लगता? धर्मवीर संभाजी राजाने 9 वर्षाच्या धर्मवीर संभाजी राजाने औरंगजेबाला उत्तर दिलेले आहे, हमें किसी का डर नहीं लगता, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारे वजह से सबको डर लगता है, हमें किसी का डर नहीं लगता.